छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल 44,23,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जास्त नफा मिळेल या आमिषाला बळी पडून ही फसवणूक करण्यात आली। तर या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अरविंद विजयकुमार द्विवेदी यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 3 मे ते 12 जुलै 2024 या कालावधीत विक्रम ठाकूर नावाच्या व्यक्तीने अरविंद यांना संपर्क साधून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केले। तर त्या ग्रुपचे ॲडमिन रोहित सिंग असून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले। या ॲपवर सुरुवातीला नफा दाखवून अरविंद यांचा विश्वास संपादन केल्यानंतर अरविंद याच्याकडून 2 आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये जवळपास 44,23,000 रुपये IMPS आणि RTGS द्वारे टाकून घेतले। मात्र जेव्हा अरविंद यांनी नफा विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ॲपवर पैसे ट्रान्सफर झाल्याचे दाखवले, मात्र प्रत्यक्षात अरविंद यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही। त्यानंतर अरविंद यांनी विक्रम ठाकूर आणि रोहित सिंग यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे मोबाईल बंद आहे असं समजलंय। तर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे कळताच अरविंद यांनी MIDC सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। तर त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर स्वतः करत असून त्यांनी नागरिकांना ऑनलाईन शेअर मार्केट किंवा जास्त नफा देण्याच्या आमिषाला बळी पडू नका, अज्ञात लिंक, ॲप आणि संशयास्पद ग्रुप्सपासून दूर राहा असं आवाहन केलंय।